नमस्कार. देह झाला देहू. स्थळ रुईया कॉलेज. काळ 1979 आणि पुढे. रुईयात ज्युनियर कॉलेज प्रथम वर्षाला ॲडमिशन घेतली आणि त्याबरोबरच रुईया नाक्याची दीक्षा पण घेतली. सकाळी 7 ते रात्री 7 कमीत कमी. रुईया नाक्यावर वेड्यांची काही कमी नाही. त्यातलाच एक देहू. असेच एक दिवस जयेशसमोर चहा प्यायला गेलो. भैया, दाढी, दासू, मी. भैया म्हणे 5 चहा सांग. म्हटलं 5वा? तर म्हणे तो काय देहू, त्याला देऊया. जयेशसमोर मोठं सोनमोहराचं झाड होतं. त्या झाडाखाली बसलेला होता तो. मळकट राखाडी रंगाची हाफ पॅन्ट, वर चेक्सचा आउटशर्ट, बाह्या वळलेल्या, दाढी अस्ताव्यस्त वाढलेली एखाद्या ऋषीसारखी, जाड भिंगाचा चष्मा आणि हातात पुस्तक, सिग्मंड फ्रॉइडचं ॲनालिसिस ऑफ ड्रीम्स. मी चहाचा ग्लास घेऊन देहूजवळ गेलो. माझ्यापेक्षा वयाने 30 वर्षांनी तरी मोठा असेल किमान. नाक्यावर एव्हाना मी तयार होत होतो. सगळ्यांना एकेरी हाक, त्यातलंच देहू चहा. देहू गाणं गुणगुणत बसलेला होता. माझा देह झाला देहू. देहूने चहाचा ग्लास घेतला आणि आमच्या मैत्रीला सुरुवात झाली. सगळं ऐकलेलं इकडून तिकडून, सिनियर्सकडून, असं काय काय. देहू पण म्हणे रुईयाचा विद्यार्थी होता. अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्ता, MSc मॅथमॅटिक्स. कुणा एकीच्या प्रेमात पडला आणि प्रेमभंग झाल्यावर आता गेली काही वर्ष इथेच असायचा दिवसभर रुईया नाक्यावर. वर वर्णन केलेली वेशभूषा आणि एक झोळी होती त्याच्याकडे. त्यालाच ट्रेकर्स नेतात तशी एक स्लिपिंग बॅगची वळकटी. नाक्यावर त्याचा मुक्काम हलता असे, म्हणजे सूर्यप्रकाश आवडायचा त्याला. इलनेस इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू सनरेज असं त्याचं आवडतं वाक्य होतं. त्यामुळे जसजसा सूर्य हले, देहू त्याप्रमाणे आपापला मुक्काम हलवे. हातात पुस्तक, कुणी दिला की चहा आणि हो, सिगरेट. बाकी कॉलेज कुमार विल्स किंवा 4 स्क्वेअर ओढायचे तेव्हा हा कॅप्स्टन किंवा हनीड्यू प्यायचा आणि अखंड पुस्तक वाचायचं. रुईयामध्ये दर शनिवारी टेस्ट असे, ट्युटोरियल. भलतं काहीही विचारत. गणितात, फिजिक्समध्ये तर नक्कीच. मग ज्यांना माहिती असे देहूविषयी ते त्याला शंका विचारेल. देहू आपल्या दाढीवरून हात फिरवी, एक सिगरेटचा झुरका घेई आणि हात पुढे करे. आपलं वही पेन द्यायचं. एक क्षण आभाळाकडे बघे देहू आणि मग झरझर कागदावर डेरिव्हेशन उमटू लागे. सुंदर दाणेदार अक्षरात. अक्षरशः 5 मिनिटात प्रॉब्लेम सुटलेला असे, कितीही कठीण असू दे. मग खुशीत येऊन देहू विचारी, प्रोफेसर पंडित की चंद्रशेखर? तेवढा वेळ देहूच्या देहात एक अनामिक ऊर्जा संचारत असे. नजरेत चमक, हातात चपळाई. एकदा का पेन खाली ठेवलं की देहू मानेला एक झटका दे आणि मग डोळे मिटून किंवा मग भलत्याच दिशेला बघत गुणगुणत बसे, माझा देह झाला देहू. कोण म्हणे प्रोफेसर पंडितच देहूची गर्लफ्रेंड होत्या. कुणी म्हणे चंद्रशेखरने लग्न केलं ती मुलगी. कोण म्हणे अमेरिकेत असते ती. खरं खोटं देवच आणि देहूच जाणे. मात्र देहूचा कुणाला त्रास नसे. दिला चहा सिगरेट घ्यायचा. फरड्या ॲक्सेंटमध्ये थँक्यू व्हेरी मच म्हणायचा. रात्री आपल्या स्लिपिंग बॅगेत झोपायचा. सूर्य आणि देहू एकत्रच जगायचे. नाक्यावरच गेला देहू एक दिवस, स्लिपिंग बॅगमध्येच. त्याच्या एका झोळीत कपडे आणि दुसऱ्या झोळीत पुस्तकं होती. 2च. एक फ्रॉइडचं ड्रीम्स आणि दुसरं तुकारामाची गाथा. अजूनही एखादं गणित अडलं की देहूची आठवण येते. जयेशसमोर किंवा कट्ट्यावर बसलेला, एकीकडे गुणगुणणं सुरू, माझा देह झाला देहू. अरे हो, माझी ओळख करून द्यायची विसरलोच. मी रुईयामध्ये गणिताचा प्रोफेसर आहे. मी आईच्या पोटात असतानाच आई मला घेऊन भारतात परत आली अमेरिकेहून, एकटीच. काय जेनेटिक्स आहे माहिती नाही. हा अभंग आहे ना, तो मलाही लहानपणापासून पाठ आहे. माझा देह झाला देहू. मिजो. असाच एक देहू दिवस 2026. आजचा बोनस एक नितांत सुंदर भक्तिगीत आहे. लहानपणी असंख्य वेळा ऐकलेलं. आली कुठून अशी कानी, टाळ मृदंगाची धून. यातल्याच ओळी, माझा देह झाला देहू. माझा मित्र राबो, म्हणजेच राजेंद्र बोरकर गातोय. राबोचा आवाज मृदू, शांत आणि या भक्तिगीताला साजेसा आहे स्वभावाप्रमाणे. मुख्य म्हणजे तो समरसून गातो. ऐका तर राबोच्या आवाजात.
माझा देह झाला देहू. नमस्कार.